विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। श्री हंसराज स्वामी रचित चुडालाख्यान या आख्यानाच्या आरंभी प्रस्तावना आहे। हंसराज स्वामींनी लिहिलेले हे एक सुंदर आख्यान काव्य आहे। मराठीतील बहुतेक आख्यान काव्ये ही रामायण, महाभारत किंवा भागवत यातील आख्यानावर आधारलेली असतात। योग वासिष्ठातील आख्यानाच्या सहाय्याने, त्याच्या आधाराने लिहिलेले हे मराठीतील पहिलेच आख्यान काव्य आहे। अध्यात्म आणि कथा यांचा सुंदर समन्वय या काव्यात जसा आढळतो तसा तो इतरत्र दिसून येत नाही। एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवरात अध्यात्म आहे, पण ते रूपकाच्या अंगाने येते, कथेचा भाग म्हणून ते येत नाही। भास्कर भट्ट बोरीकरांच्या उद्धव गीता या ग्रंथाला आख्यान काव्य म्हणावे की नाही, इतके ते निरूपणात्मक आहे। म्हणजे अध्यात्म भरपूर सांगितलेला आहे। कथेचा अंश त्यात फक्त नावापुरताच आहे। कथा थोडी आहे आणि ज्ञान भरपूर सांगितलेलं आहे। मराठीतील मुक्तेश्वर, मोरोपंत, वामन, श्रीधर इत्यादी कवींची आख्यान काव्ये प्रामुख्याने पौराणिक कथा प्रधान आख्यान काव्य आहे। आध्यात्मिक आख्यान काव्य असा प्रकार प्राचीन मराठी वाङ्मयात आढळतच नाही। त्याचे हे प्रस्तुतचे काव्य एकमेव उदाहरण दिसते। योग वासिष्ठाच्या निर्वाण प्रकरणाच्या पूर्वार्धामध्ये चुडालोपाख्यान अथवा शिखीध्वज कथानक या नावाने एक प्रकरण आहे। योग वासिष्ठ हा ग्रंथ आहे। त्यावरून हंसराज स्वामींनी हे आख्यान काव्य तयार केलेले आहे। त्याच्यातूनच हे तयार झाले। मूळ संस्कृतात त्याचे 77 ते 110 असे 34 अध्याय असून श्लोक संख्या 1644 आहे। प्रपंच आणि परमार्थ यांच्यात विरोध न आणता सप्रपंच परमार्थमय करण्याची वास्तव भूमिका योग वासिष्ठाने स्वीकारलेली आहे, तीच या काव्यात आढळते। या आख्यानाचे संपादक डॉक्टर लक्ष्मीधर म्हणतात, "This charming episode of the real facts of life, that most remarkable presentation of the real facts of life that surround us, it affords a most comprehensive view of life and fills us with a sense of completeness. Amidst the passing phrases of life, a true taste of poetry indeed." म्हणजे चुडालोपाख्यान याचं इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना सांगितलेली आहे। चुडालोपाख्यानाच्या समन्वयवादी भूमिकेचे डॉक्टर धर यांनी पुढील प्रमाणे वर्णन केले आहे। "The world of appearance with all its charms and ugly features is not dismissed here with philosophical contempt, but is faced in all earnestness with a sense of moral responsibility and recognized happily and peacefully with the permanent state of our being in the rhythmic unity of life.
For this human interest that runs throughout the work, it occupies a unique place in Sanskrit literature. अशा या वैशिष्ट्यपूर्ण काव्याचे तितक्याच वैशिष्ट्यपूर्ण रीतीने हंसराज स्वामींनी रूपांतर केलेले आहे. मूळ संस्कृत भाषेमध्ये असलेली ही रचना हंसराज स्वामींनी मराठी भाषेत रूपांतरित केलेली आहे. स्वामींनी त्यासाठी अभंग या छंदांची योजना केलेली आहे. छंद 6 अक्षरांचे 3 चरण व 4 अक्षरांचा 4था चरण आहे. दुसऱ्या व तिसऱ्या चरणाच्या शेवटी यमक अशी त्या अभंगाची बांधणी आहे. असं त्या अभंगाला बांधलेलं आहे. मूळ संस्कृत काव्यात म्हणजे 100 कडव्यांचे 1 शतक अशी एकूण 22 शतके या काव्यात आहेत. म्हणजे श्लोक संख्या 2200. 100 कडव्यांचे 1 शतक अशी एकूण 22 शतके या काव्यात आहेत. मूळ संस्कृत काव्यात 1644 श्लोक असून या रूपांतरात 22 शतके आहेत. हा मूळ काव्याचा विस्तार अथवा संक्षेप म्हणता येणार नाही. तसे तो मूळ काव्याचे भाषांतरही नाही. हे भाषांतर सुद्धा नाही. तर मूळ कथेशी समांतर असे स्वैर रूपांतर आहे. त्या मूळ कथेशी जुळणारं पण स्वैर रूपांतर आहे. समारोपाच्या अभंगात हंसराज स्वामी म्हणतात, ऐसे चुडालिका आख्यान बोलिले, वसिष्ठे ते केले निरूपण, तोची संस्कृताचा अर्थ प्राकृतात, काढिला संकेत यथामती. म्हणजे चुडाला आख्यान जे सांगितलेलं आहे इथं, तर ते वसिष्ठ ऋषींनी निरूपण केलेलं आहे. वसिष्ठ ऋषी हे राजा दशरथ प्रभू रामचंद्र हे कुलगुरू होते. प्रभू रामचंद्रांचे कुलगुरू वसिष्ठ ऋषी, आणि त्यांनी या आख्यानाचं वर्णन केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. तोच संस्कृताचा अर्थ प्राकृतात, तोच संस्कृताचा प्राकृत म्हणजे मराठी भाषेमध्ये अर्थ सांगितलेला आहे. काढिला संकेत यथामती म्हणजे जशा बुद्धीला स्फुरण होईल त्या बुद्धीतून हा तसा अर्थ आम्ही इथं काढलेला आहे. तिथे जैसा जैसा असे इतिहास, तिथं जसं जसं घडलं असेल त्या रीती वाचेस बोली येले, त्याच रीतीनं आम्ही इथं सांगितलेलं आहे. मुळात जे नाही ते बोलिले असता. आता मुळातच जे नाही ते जर बोललेलं असलं तरी तेही तत्वता क्षमा कीजे, तर आम्हाला तुम्ही क्षमा करावी. श्लोकार्थ पदांची टीका नाही केली. श्लोक आणि ते पद आणि त्याचा अर्थ याच्यावर टीका केलेली नाही. कथा जे ऐकली लिहिली मात्र, जी कथा ऐकली ती आम्ही लिहून काढली. या कथानकाचा स्वामींना मोह पडण्याचे कारण म्हणजे त्यातील अध्यात्म चर्चेला असणारा वाव, म्हणजे चर्चा विषय. चुडालेने स्त्री असूनही आपल्या पतीला ज्ञानोपदेश करून मुक्त केले. हीच गोष्ट स्वामींना वैशिष्ट्यपूर्ण वाटते. ते म्हणतात, युगायुगी झाल्या स्त्रियाही अनंत, अनंत स्त्रिया आतापर्यंत झालेल्या आहेत. युगानुयुगे समन आढळत चुडालेच्या, चुडाला सारखी स्त्री आढळत नाही, पाहायला सुद्धा मिळत नाही. नाही देखियले नाही ऐकियले, ऐकलंही नाही आणि पाहिलं सुद्धा नाही. निज भरत्या दिधले स्वात्मसुख म्हणजे पतिराजाला चुडालेनं काय केलं, आत्मस्वरूपाची ओळख करून दिली. स्त्रियांची हे जाती पुरुषा मोह व्हावे. स्त्रियांच्या जातीमध्ये एक विशेष गुण सांगितलेला आहे की ते मोहित करतात. बंधनी घालावे विषय दरी म्हणजे विषयाच्या
दरीमध्ये तिचं बंधन घालून ठेवतात. असा एक गुण आहे स्त्रीमध्ये. पण इथं विपरीत घडलेलं आहे. ऐसे असताही काय नवलावो, असं असून सुद्धा एक आश्चर्य आहे इथं. निजपदी ठावो भरती आसी, आत्मस्वरूपाची ओळख करून दिली चुडालेनं शिखीध्वज राजाला. अशा आदर्श ज्ञानी स्त्रीचे चरित्र वेदांताच्या कोणत्याही भक्ताला आदर्शच वाटणार. प्रामुख्याने यामुळेच हंसराज स्वामीही या आख्यानाकडे उत्कृष्ट झालेले आहेत, आकृष्ट झालेले आहेत. कारण प्रत्येकाला असे याच्याबद्दल आकर्षण होणार. कारण एका स्त्रीनं आपल्या पतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला ही इतिहासात पहिली घटना आहे. मूळ योग वासिष्ठात या आख्यानाचा उपद्घात एका श्लोकाने करण्यात आला आहे. निर्वाण प्रकरणातील 77व्या सर्गाच्या आरंभी वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्राला सांगतात, इदं पूर्वं परित्यज्य क्रोडीकृत्य मनः खगं शांतमात्मानि तिष्ठत्वं शिखीध्वजा इवाचलः. यावर प्रभू रामचंद्र शिखीध्वजाबद्दल माहिती विचारतात आणि नंतर वसिष्ठ ऋषी त्यांना सर्व इतिहास सांगतात. स्वामींनी मात्र या आख्यानाची पार्श्वभूमी खूप रंगविली आहे. वास्तविक पाहता सूर्यवंशात अवतार धारण केलेले प्रभू रामचंद्र स्वतः परब्रह्म स्वरूप असल्याने त्यांना ज्ञानप्राप्तीचा प्रश्नच नव्हता. पण केवळ गुरु वाचून या नव्हे ज्ञानसिद्धी, सद्गुरु वाचून ज्ञानाची सिद्धी होत नाही. हे व्हावी प्रसिद्धी भुवनत्रयी, हे तिन्ही भुवनामध्ये ही गोष्ट प्रसिद्ध व्हावी. जैसी जैसी रीती श्रेष्ठ आचरती, जसं जसं वडीलधारी माणसं आचरण करतात, लोकही वर्तती तेने रीती. त्याच पद्धतीनं लोक वर्तन करत असतात, वागत असतात. या हेतूने श्रीरामचंद्र श्रीगुरु सेवन होऊन या लीन प्रार्थित असे. हे वसिष्ठ ऋषींना प्रभू रामचंद्र लीन होऊन शरण जाऊन विनंती करतात. अशा तऱ्हेने केवळ लोकसंग्रहाच्या इच्छेने प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठ ऋषींना ज्ञानोपदेश करण्याबद्दल विनंती केली. मला ज्ञान प्रदान करा अशी विनंती केली. तेव्हा सुरुवातीला वसिष्ठ ऋषींना ते खरंच वाटणं, सद्गुरूंना खरंच वाटणं की स्वतः ज्ञानस्वरूप असलेले भगवान आपल्याला विनंती करतात की मला आत्मज्ञान सांगा. त्यांनी प्रभू रामचंद्राला निज स्वरूपाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला, दाखवलं नाही. तुझे ठाई केव्हा जहाले अज्ञान, तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी कधी अज्ञान होतं? सूर्याला थंडी वाजेल का? सूर्य कधी स्वेटर घालून आला? जो प्रकाश देतो, ताप देतो, त्याला कोणी ताप द्यावा? आत्मा नस्तु कामायम सर्वं प्रियं भवती. म्हणून या ज्ञान प्रगटावे. तुम्हाला अज्ञानच नव्हतं तर ज्ञान कसं प्रगट करून दाखवावं? गायीची काशी सायची असावी, तसेची फेडावी ढवळुनी. मग गायीच्या कासाला जर काही असलं तर ते धुवावं लागेल ना, पण ते शुद्ध असल्यामुळं धुवायची गरज नाही ना. तसं मुळात ज्ञानरूप असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना ज्ञान सांगणे म्हणजे तळहातावरचे केस काढण्याचाच प्रकार आहे. तळहाताला केस असतात का? नसतात. वसिष्ठ ऋषींनी अशा तऱ्हेने बोलणे ऐकताच प्रभू रामचंद्रांना समाधी अवस्था प्राप्त झाली. सागरात जीवी गंगा एकरूप, सागरामध्ये गंगा मिळाल्यानंतर, एकरूप झाल्यानंतर वृत्तीचे संकल्प तैसे झाले. वृत्तीचे जे विचार आहेत, संकल्प आहेत, ते त्या पद्धतीनं झाले. मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून या कैसे निवृत्तीसी आले. देह काष्टवत तटस्थता आली, देह काष्टा समान झालं तटस्थ, आणि समाधी लागली निर्विकल्प समाधी प्रभू रामचंद्रांना लागली. वसिष्ठ ऋषींनी हे पाहून आश्चर्य वाटले.
वशिष्ठ ऋषींना हे पाहिलं की प्रभू रामचंद्रांना समाधी लागली. आश्चर्य वाटलं. स्वरूप मुळात निर्विकार असतात, त्याचे ठिकाणी हे समाधी उत्थान असे विकार कुठून आले? स्वरूप आपलं कसं आहे? निर्विकार. तिथं कुठलाच विकार नाही, वृत्तीचा विकार नाही. वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे. हे विकार म्हणजे ज्ञान नव्हे, आणि असं विकार उठणं म्हणजे हे ज्ञान नाही. तेव्हा प्रभू रामांना खरोखरच ज्ञान सांगण्याची आवश्यकता आहे. आता सद्गुरूंना असं वाटायला लागलं की खरोखरच प्रभू रामचंद्रांना आता ज्ञान सांगावं. कारण स्वरूपामध्ये उत्थानही नाही आणि समाधी सुद्धा नाही. मग खरोखरच आता ज्ञान सांगण्याची आवश्यकता आहे हे त्यांना पटले. आता सद्गुरूंना पटलं की प्रभूंना आता ज्ञान सांगावं, आणि त्यांनी त्याला सावध केले. प्रभूंना वशिष्ठ ऋषींनी सावध केलं. प्रभू रामचंद्र सावध झाले आणि आपल्याला लाभलेल्या निर्विकल्प सुखाचे गोडवे गाऊ लागले. त्यांना त्या क्षणामध्ये जी निर्विकल्प सुख मिळालं त्या सुखाचंच वर्णन करू लागले. त्या सुखाने त्यांचे अष्टसात्विक भाव दाटून आले. अष्टसात्विक भाव प्रभूंच्या शरीरावर दाटून आले. शरीराला कंप सुटला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, आणि त्याने वशिष्ठ ऋषींना विनंती केली. प्रभूंनी वशिष्ठांना विनंती केली, मज निर्विकल्पा संकल्पाची मात, नसावी मागत हेची स्वामी. मला निर्विकल्प आणि संकल्प ह्याची गोष्टच नको. मी तुम्हाला हे मागत नाही. सदा सुखी असो अखंड समाधी, नसावी उपाधी प्रवृत्तीची. मला सदा अखंड समाधी असावी आणि उपाधीमध्ये प्रवृत्त होण्याची ही प्रवृत्ती सुद्धा नसावी. आता आला ना प्रश्न. आता उपाधीची प्रवृत्ती नाही म्हणावं तर दुष्टांचा नाश करायचा, धर्माचं रक्षण करायचे. प्रभू रामचंद्रांच्या वाट्याला हे आलेलं काम आणि यांना अखंड समाधी आवडायला लागली. इथं विरोधाभास आढळतो. म्हणून प्रवृत्तीचे पिसे आपल्याला नको अशा म्हणणाऱ्या प्रभू रामाला ज्ञान झाले नाही हे लक्षात घेऊन वशिष्ठ ऋषींनी त्यांना एक जुनाट इतिहास सांगायला सुरुवात केली. एक जुनाट असा असलेला इतिहास प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ ऋषी सांगतात. आणि याच धर्तीवर योग वासिष्ठातून बाजूला काढून स्वतंत्रपणे हे आख्यान सांगावयाचे असल्यामुळे स्वामींना अशी स्वतंत्र पार्श्वभूमी सांगावी लागली, स्वतंत्र भूमिका सांगावी लागली. अशी ज्ञान अथवा मोक्ष म्हणजे सर्व संग परित्याग करून एकांत सेवन करणे. मोक्ष संपादन करणं म्हणजे सर्वचा त्याग करायचा आणि एकांतात वास करायचा, अथवा नित्य समाधी अवस्थेत राहणे किंवा नेहमी समाधी अवस्थेत राहणं. अशा लौकिकातील भ्रामक समजुतींचा निराश करण्यासाठी ही जी भ्रमातली कल्पना आहे ना, तर ह्या भ्रमातल्या कल्पनेचा निराश करण्यासाठी स्वामींना हे आख्यान महत्त्वाचे वाटते की ज्ञान संपादन करणं म्हणजे समाधी लावून बसणं नाही किंवा सर्व संग परित्याग करणं सुद्धा नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येत घरा नारायण. ज्ञानाने बाह्य सृष्टीत कोणतीही उलथा पालट होत नसून ती एक विचाराने प्राप्त केलेली दृष्टी आहे. ज्ञान हे काय आहे? विचारानं प्राप्त होणारी दृष्टी आहे. हे स्वामींना या आख्यानातून सांगावयाचे आहे. हेच या आख्यानामधून स्वामींना सांगायचं आहे. म्हणून शिखिद्वत नावाचा एक प्रजापालन तत्पर असा राजा होऊन गेला. प्रजेचं पालन करणारा, त्यांच्या सेवेमध्ये तत्पर असणारा शिखिद्वत नावाचा राजा होऊन गेलेला आहे. चुडाला ही त्याची पत्नी अतिशय पतिव्रता होती. त्याच्या पत्नीचं नाव चुडाला होतं. ती उभयता न्यायाने प्रजा पालन करीत असता न्यायानं प्रजाचं पालन करत होते. एका ज्ञानी मुनीकडून त्यांना ज्ञान ऐकण्याचा योग आला.
ह्या दोन्ही दाम्पत्याला, राजा आणि राणीला, एका ऋषीमुनीकडून ज्ञान ऐकण्याचा योग आला. मुनीने त्यांना वेदांत शास्त्राचा उपदेश केला. राजा शिखीध्वज आणि राणी चुडाला यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. चुडाला तीव्र प्रज्ञा असल्यामुळे तिला ताबडतोब ब्रह्मज्ञान झाले. चुडालाची बुद्धी तीव्र होती म्हणून तिला ताबडतोब ब्रह्मज्ञान झालं. आंतरिक समाधानाने तिची कळा पालटली. तिचं स्वरूप बदलून गेलं. तिची विचारधारा बदलली. त्या वृत्तीमध्ये पालट झाला. राजाला हे ज्ञान प्राप्त झालेले नसल्यामुळे त्याला पत्नीच्या वृत्तीमध्ये पडलेल्या फरकाचे रहस्य कळले नाही. पत्नीच्या वृत्तीमध्ये जो बदल झाला ना, तो बदल राजाला कळाला नाही, कारण राजाला ज्ञानच झालं नाही. आणि त्याने तुला म्हातारपणी विषयांची गोडी उत्पन्न झाली काय असा तिला टोमणा मारला. आणि तुला म्हातारपणी विषयांची गोडी निर्माण झाली का असा काय केला. त्यावर तिने ब्रह्मसुखाच्या अवीट गोडीचे राजापुढे पुष्कळ वर्णन केले. अवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना, अशी राजाची स्थिती पाहून अनेक उदाहरण दिले. पण पालत्या घड्यावरील पाण्याप्रमाणे राजावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. राजावर त्या ज्ञानाचा काही परिणाम झाला नाही. तेव्हा चुडालीने स्वतःच राजाला उपदेश करायचा निश्चय केला. स्वतःच उपदेश करायचा निश्चय केला. ती दररोज त्याला वेदांताचे निरूपण ऐकवत असे. ती स्वतः आपल्या पतिराजाला वेदांत सांगायची. पण तिच्या या उपदेशाने राजाला काही ज्ञान होत नव्हते. पण तिच्या या सांगण्यातून राजाला मात्र ज्ञानच होत नव्हतं. तिच्या या खटपटीचा एवढाच उपयोग झाला की राजाला सर्व विषयाबद्दल अरुची वाटू लागली. एक फायदा असा झाला, एक परिणाम असा झाला राजाच्या मनावर की त्या मनामध्ये विषयांची जी ओढ होती ती संपून गेली. राज्य उपभोग आवडीनासे झाले. राज्य भोगावं अशी इच्छा सुद्धा होईना. त्याच्या मनामध्ये ज्ञान लालसा निर्माण झाली. ज्ञान प्राप्त व्हावं अशी इच्छा झाली. आता तो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्म जाणून घेण्याची जिज्ञासा, इच्छा निर्माण झाली. व एके दिवशी चुडालेला न कळत त्याने गृहत्याग केला. आणि चुडालेला न सांगताच त्यानं घराचा त्याग केला व वनाचा रस्ता धरला आणि वनामध्ये निघून गेला. दूर दूर भटकत अखेर तो मेरू पर्वताच्या गुहेजवळ आला आणि तेथे त्याने तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. राजा शिखीध्वज मेरू पर्वताच्या गुहेजवळ येऊन त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्याच्या मागे चुडालीने त्याचा पुष्कळ शोध केला. आता राणीनं बराच शोध घेतला पण तो सापडला नाही. तेव्हा तिने एका योग्याजवळून योगाचे अध्ययन केले. योगी ऋषीकडून तिनं योग आत्मसात केला व यौगिक सिद्धीच्या साह्याने तिने राजाचा शोध लावला. यौगिक सिद्धीनं राजाचा शोध लावला की ते कुठं आहे. तिच्यात विघ्न न करता ती परत राजधानीत येऊन मंत्र्यांच्या साह्याने राज्यकारभार करू लागली. तिला दिसलं की राजा आता तपश्चर्या करत आहे म्हणून त्या तपश्चर्येमध्ये विघ्न न आणता राजधानीत परत आली आणि मंत्र्यांच्या साह्याने राज्यकारभार चालू लागली. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. इकडे 3 वर्ष उलटून गेली. 3 वर्ष निघून गेले. राजा तपश्चर्याला कंटाळून गेला. तप करू करू राजा कंटाळून गेला. तपश्चर्येतील शुष्काचरणाचा निरर्थकपणा त्याला पटू लागला. हे तप करणं म्हणजे निरर्थक आहे हे त्याला लक्षात येऊ लागलं. म्हणून जप तप कर्म हरिविन धर्म, म्हणून जप आणि तप यानं सुद्धा हे साध्य होत नाही. नावडे सत्कर्म जप तप, नावडेची अल्प संध्या स्नान, नावडे आहार नावडे अर्चन, नावडे शयन निद्रा नाही.
आता सद्गुरूचे महत्त्व त्याला पटले. सद्गुरूच्या भेटीसाठी तो रात्रंदिवस तळमळू लागला. राजाला झोप येणं, त्याला ते जप आवडणं, तप आवडणं, संध्या स्नानसुद्धा आवडत नाही, आहार आवडणं, अर्चनं म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं ते सुद्धा आवडणं, झोपसुद्धा येणं. फक्त सद्गुरू भेटावं ही मनामध्ये इच्छा निर्माण झाली. चुडालेने त्याची ही तळमळ अंतर्ज्ञानाने जाणली. कारण चुडालाला योगाभ्यास झाल्यामुळं तिन्ही लोकांचं ज्ञान तिला आपोआप होत होतं. म्हणून बसल्या जागी त्यांनी राजाची स्थिती पाहिली की राजाला आता काय पाहिजे, तर सद्गुरू मला भेटावा, कै उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण, कासयाने हे कळेल वर्म, हे करा समाधान चित्त माझे. तुम्ही माझं समाधान करा, हे वर्म कशानं लक्षात येईल, कासयाने खंडतील कर्म, हे कर्म कशानं खंडन होईल. आणि ती सर्व राज्यकारभार मंत्र्यावर सोपून राजाकडे येण्यास निघाली. चुडाला आपल्या पतिराजाकडं निघालेली आहे. स्त्रीत्वामुळे राजाला आपल्यावर विश्वास बसणार नाही, कारण आधी सुद्धा उपदेश करून राजाला फरक पडलेला नाही. ही गोष्ट ध्यानात घेतल्यानंतर हे पाहून तिने कुंभक नावाच्या एका ऋषी कुमाराचे रूप घेतले. राणी चुडालानं कुंभक नावाच्या ऋषी कुमाराचा एक वेश घेतला आणि राजापुढे प्रगट झाली. आपण नारदाचे पुत्र आहोत असे तिने राजाला सांगितले. आम्ही नारद पुत्र आहोत. या ऋषिकुमाराचे ज्ञानपूर्ण भाषण ऐकून राजाला त्याच्या अधिकाराची खात्री पडली. तिचं बोलणं पाहून राजाला खात्री पडली आणि त्याने त्याला ज्ञानोपदेश देण्याची विनंती केली. आणि त्या ऋषिकुमाराला राजाने ज्ञान सांगण्याची विनंती केली. कुंभकाने प्रथम चुडालेच्या उपदेशाची अवहेलना केल्याबद्दल राजाची निर्भत्सना केली. म्हणजे कुंभकानं प्रथम चुडालेचा जे काही उपदेश ऐकला त्या ऐकण्याची अवहेलना म्हणजे तिची त्याच्यातले दोष दाखवले, हे वाईट आहे असं म्हणून सांगितलं. राजाची निर्भत्सना केली म्हणजे राजा तू असा आहेस, इतका वाईट आहे की त्या पत्नीचा उपदेश तो ऐकला, म्हणून त्यांनी त्यांची हेळसांड केली. त्यानंतर संसाराचा त्याग करून जंगलात येण्याची राजाने चूक केली हे त्याला पटवून दिले. मग संसाराचा त्याग करून तुम्ही जंगलात येऊन तप करायला लागलेत, ही सुद्धा तुमची चूक आहे हे सुद्धा पटवून दिलं. एका संसाराचा त्याग करून व्याघ्र, चर्म, दंड, काष्टपात्र इत्यादींचा नवा संसार उभा करण्यात आपण कसलाच त्याग केला नाही हे राजालाही पटले. आता राज्याचा त्याग केला, पण हे व्याघ्र चर्म म्हणजे आसन, दंड आणि ती कुबडी असते ना ती, हे तर तुम्ही ठेवलं, मग त्याग कशाचा केला हे राजाला पटलं की आपण कशाचा त्याग केला. कुंभकाने त्याला संग त्याग हाच त्याग होय असे सांगितले. संग त्याग हाच खरा त्याग आहे असं कुंभकानं राजा क्षितिध्वजाला सांगितलं. इथपर्यंत हा विषय आलेला आहे. राहिलेला विषय नाही. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री